महाविकास आघाडीत आहातच, पण समजा मनसेबाबत किंवा वाटतं किंवा भाजपसोबत अशा वेळेस तुम्हाला नवा विचार नाही असं आहे बघा, मनसे शिवसेना ही तसं बघायला गेलं तर एकच आहे. म्हणजे शिवसेनेतनच मनसे निर्माण झालेली आहे. विचारधारा एकच आहे. शिंदे तसंच आहे. शिंदे देखील तसंच आहे. पण मनसे स्वतः त्यांनी पक्ष वेगळा स्थापन केला आणि त्यांनी स्वतःचा पक्ष जन्माला घातला. ह्यांनी डाका घातला पक्षावरती. तुम्ही म्हणजे मुलाने घर सोडून जाऊन स्वतःचं घर उभं करणं आणि बापाने कमवलेली प्रॉपर्टी चोरून नेणं, हा फरक आहे. पण मग अशा परिस्थितीत तुम्ही हे जे वाक्य बोललात ना, हे तुमच्या पक्षातल्या आम्हाला इतरही जणांकडून ऐकायला मिळालं. संजय राऊत पण हेच म्हणतात की राज ठाकरेंनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला, फोडून दिला नाही. आम्ही आता मनसे स्थापन होऊन आता जवळजवळ 19-20 वर्ष झालेली आहेत. मधल्या काळात आम्ही टोकाची कटुताई पक्षामध्ये बघितली आणि व्यक्तिगत लेवलला आहे. आम्ही दोन्ही भावांना फार कमी वेळा एकत्रित बघितलं. कौटुंबिक कार्यक्रमात जरी एकत्रित गेले कधी तरी वेळा बदलून जात असत, समोर येणं टाळत होते. पण विशेष करून गेल्या वर्षभरात आम्ही बघितलंय की ते आवर्जून एकत्र तिथे असतात, भेटतात, बोलतात, हास्य विनोद करतात. तर त्यातनं अनेक जण यातनं एक निष्कर्ष काढतात की आगामी काळात हे पॉझिटिव्ह साईन्स आहेत की ती कटुता मिटलेली आहे. आगामी काळात हे संकेत आहेत. ठाकरे ब्रँड मुंबईत टिकावून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत. आशाची पुसर पुण्यात लागतात, मुंबईत सेताभवन समोर लागतात. तर तुम्हाला वाटतं ही वेळ आहे किंवा असं काही होऊ शकतं भविष्यात? माझ्या वाटण्याने काहीच नाही. मी काही ठाकरे नाही आहे. नाही, पण तुम्ही पक्षाचे सैनिक तर अजून हाडाचे शिवसैनिक आहात. माझ्या वाटण्याने असं काही होईल या बाबतीत मी काही निर्णय सांगू शकत नाही किंवा माझ्या बाबतीत मत पण सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की शेवटी घरातले विषय अगदी, आणि कोणाच्याही घरातल्या विषयामध्ये बाहेरच्या माणसाने पडू नये असं म्हणतात. राजकीय तुम्ही जर मला विचाराल राजकारणात राजकीय विचारतोय आता, विषय असतो मिटलेली आहे. तर मग दोन्ही भाऊ आहेत, कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं, हसणं, बोलणं, याच्यावरनं ते काय राजकारणात एकत्र येतील असं नाही आहे. आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये किती कटुता निर्माण झाली, पण काल त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी एकत्र घरचा फोटो निघाला. आता मला असं वाटतं की ते कौटुंबिक कार्यक्रमामध्ये, आणि शेवटी पक्ष फुटला म्हणजे काही घर फुटत नाही आणि प्रत्येकाला अधिकार आहे की आपापल्या कौटुंबिक संबंध जपण्याचा. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले म्हणजे ताबडतोब काय राजकारणात एकत्र येतील असं त्याचा ताबडतोब काय अर्थ लावण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. पण असं आहे की शेवटी या दोघांनी प्रमुख नेत्यांनी ठरवायचं आहे की महाराष्ट्रासाठी काय चांगलं आहे, आपल्या राजकारणासाठी काय चांगलं आहे. तेवढी तर ते दोघांची ठरवण्याची ताकद आहे आणि त्यांनी ठरवलेली गोष्ट त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना समजवण्याची ताकद आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर एखादा कुठला निर्णय घेतला तर त्याच्यावरती आक्षेप घेण्याचं किंवा त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करण्याचं किंवा त्याच्यावरती सहमती किंवा असहमती दाखवण्याचा विषय शिवसैनिकांचं येतच नाही. पण एक पॉलिटिकल ऑब्झर्व्हर म्हणून तुम्हाला, आता मी बऱ्याचदा तुमच्याशी बोललोय कधी महापालिका निवडणुकांच्या वेळेस किंवा इतर वेळेस, तुमचा वॉर्ड न्याय अभ्यास आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट बारीक बघत असतात. मनसे शिवसेना एकत्रीकरण